चांगली बुद्धी दे. विघ्नेश, किती पर्सेंटेज आणशील? किती मार्क्स भेटलेत कोणत्या चांगली बुद्धी दे, सद्बुद्धी दे, 90च्या वरती येऊ दे, नाही तर मम्मीचा मार खाईल. विघ्नेश, किती पर्सेंटेज आणशील? 85च्या वरती 90 आहे. 90च्या वरती काय? 85 90च्या वरती. अच्छा, नाही आणले तर मार खाशील बेकार. तर विघ्नेश, आता तू जे पेपर्स आपल्याला भेटलेले आहेत म्हणजे दाखवलेले आहेत, तर तुला किती मार्क्स भेटलेत कोणत्या सब्जेक्टमध्ये ते जरा सांगशील का? डायरेक्ट पर्सेंटेज सांगू? पर्सेंटेज नाही, मार्क्स सांग. इंग्लिश, हिंदी, मराठीमध्ये इंग्लिशमध्ये किती भेटलेत ते सांग. 30 आउट ऑफ 40. इंग्लिशमध्ये. हिंदीमध्ये 29 आउट ऑफ 40. आणि मराठीमध्ये 30 आउट ऑफ 40. अच्छा. आणि EVS 1 37 आउट ऑफ 40. जोरात बोल ना जरा. 37 आउट ऑफ 40. आणि EVS 2 38 आउट ऑफ 40. आणि अजून कोणता राहिला? कॉम्प्युटर 38 आउट ऑफ 40. आणि ड्रॉइंग 23 आउट ऑफ 40. झाले ना सगळे. मॅथ्समध्ये 39 आउट ऑफ 40. आणि किती पर्सेंटेज भेटले तुला? 85. 85 भेटलेत. आणि तू काय बोललेलास स्कूलमध्ये जाताना? 85 नाही तर 90च्या वरती. आधी किती आणायचा तू? हां 93 ना. मग किती कमी झाले? 8. आता मामाला सांगितलं तर मामाला काय बोलला? 90च्या वर भेटतील ना. अभी तो तेरी निकल पडी. आता 1 मेला रिझल्ट आहे ना. बघू आता तेव्हा काय होतंय. आज फक्त काय दाखवलेत? पेपर दाखवलेत ना. आमच्या टायमाला पेपर पण घरी द्यायचे आणि रिझल्ट पण द्यायचा एक साथ. ठीक आहे, चालेल. बघू आता 6th किती दिवे लावतोय. हाय गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असतील. तर आता मी रेडी झाली आहे हळदीला जायला. काल तांदळांना गेलेली पण मी ब्लॉग शूट नाही केला. तर आता दुपारी हळद लावायला जाईल आणि संध्याकाळी परत मग हळदीला जाईन. माझ्या दिराचं लग्न आहे, तर भेटू आता लग्नात गेल्यावर. तर मी सगळं तुम्हाला दाखवेन. इथे हळद कशी लावतात, दुपारी काय होतं. इथे कल्याण साईडला दुपारी हळद लावतात आणि रात्री असंच नाचतात, जेवतात, नाचतात. आणि डोंबिवली साईडला असं नसतं. डोंबिवली साईडला हळद लावायचा कार्यक्रम नसतो. तर बघू हळदीत गेल्यावर कशी हळद लावतात, काय लावतात ते मी तुम्हाला सगळं दाखवेन. पण माझा व्लॉग कंटिन्यू करा आणि माझा व्लॉग पूर्ण बघा.
हॅलो गाईज, हळद वगैरे लावून आली आहे. मी काही जास्त थांबली नाही आहे तिथे. आणखी भयंकर असं ऊन पडत होता भाईसाब, एकदम डेंजर ऊन पडत होता. म्हणून हळद लावली आणि लगेच जेवली आणि आली. तर आता परत संध्याकाळी जायचं आहे. तर संध्याकाळचा लूक मी तुम्हाला संध्याकाळी दाखवेन. आणि रिक्षातून येत होतो तर बापरे, अशा गरम वाफा मारत होत्या की काय सांगू. इथे मला हळद चित्रविचित्र लावलेली आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण केसांना लावलेली आहे. तरी नशीब तिथे कूलर पण होते म्हणून एवढं काय वाटलं नाही. तर भेटू आता संध्याकाळी. असंच माझा व्लॉग पूर्ण कंटिन्यू करा आणि मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हॅलो गाईज, आता मी रेडी झालेली आहे हळदीला जायला. सिंपल साधा लूक केला आहे. माझा लूक आवडला असेल तर कमेंट करा. तर आता बघू हळदीत काय होतं आहे ते मी सगळं दाखवेन तुम्हाला. फक्त माझा व्लॉग कंटिन्यू करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटू हळदीत गेल्यावर. कसा डुग्गू डुग्गू काय करतोय? बाप रे, काय झालंय तुला? काय झालंय? आ? बोट दुखतंय. ते बोट दुखल्यावर लावायचं असतं का? आ? पल्स चेक करायचे असतात त्याच्यात. पल्स चेक करायचे असतात. तू ठेवते काय पण करत बसतो. ही अशी कामं करतात ना, मग माझा फिरतं डोकं.
काय करा यार मला उचलायला लावतात लोक. काय काय बोलला? मला उचलायला लावतात. आता डुगू काय करायचं सांग. हा तू एवढा ओव्हर ऍक्टिंग का करतोय पण? हा तर आजच्यासाठी एवढंच. तर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्या लग्नाचा ब्लॉग पण येईल, तो पण मी दाखवेन तुम्हाला, तो पण अपलोड करेन, तो पण नक्की बघा. आणि माझ्या यूट्यूबवरचे सगळे ब्लॉग ज्यांनी नाही बघितले त्यांनी सगळे बघा आणि मला सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. ओके, मैं थँक यू.